पितांबरी हा त्याच्यात 3 जोड शब्द आहेत. एक आहे पित्त म्हणजे पितळ, दुसरा आहे तांब म्हणजे तांब आपलं, आणि बरी म्हणजे त्याला एक फेमिनिन टच किंवा एक स्त्रीचं जे हे असतं ते टच देण्यासाठी अशी स्त्रीलिंगी ठेवण्यासाठी. तर अशी ती पितांबरी असा तो त्या ब्रँडचा जन्म झाला. पण काय नुसतं प्रोडक्ट आणि हे काढून चालत नाही, तर ते पुढे जाऊन आपल्याला विकायला पण लागतं. मग विकायचं कसं? मग त्यांनी चालू केलं. मग कोणीच पहिले प्रोडक्ट ठेवायला दुकानांमध्ये तयार नव्हते. मग एक हे केलं की आपण डेमो ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे, म्हणजे प्रत्येक घरी गेलं पाहिजे. याला आपण होम टू होम ऍक्टिव्हिटी, डोर टू डोर ऍक्टिव्हिटी ज्याला आपण मार्केटिंगमध्ये म्हणतो, की प्रत्येकाच्या घरी जायचं, भांडी दाखवायची की ती कशी साफ होतात ते, आणि मग त्यांना ते विकत घ्यायला लावायचं. तर असं ते चालू झालं हळूहळू. मग बाबा आणि 1-2 सेल्सची लोक असे जायचे. मग बाबांनी त्यांना कमिशन द्यायला सुरुवात केली, की तुम्ही जेवढं विकाल तर तेवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक कमिशन तुम्हाला मिळेल. आणि मग त्यानंतर लोक बोलली की नाही साहेब, आता आमच्या लक्षात आलंय की काय करायचं एक्झॅक्टली. आणि मग लोक स्वतःहून विकायला लागली. आणि मग जिकडे जिकडे ते विकत होते, कारण काय पूर्वीचे जसे हे सोसायटी किंवा चाळी होत्या, तर एक ओपननेस होता, आतासारखं क्लोज नव्हतं. तर त्याचा कुठेतरी ॲडव्हान्टेज तेव्हा मला वाटतं की घेता आला. आणि मग वाण्यांचं कायम लक्षच असतंच की काय विकलं जातंय. तर मग त्यांनी बोलवून मग चालू केलं, इकडे तुम्ही काय विकताय, पितांबरी आहे का? मग त्यांनी सगळ्यांनी हळूहळू मग ठाणे, मुंबई अशी त्यांनी काय बोलतात ठेवायला पितांबरी सुरुवात केली. आणि अशी मग एक चांगल्या प्रकारे मग ती ब्रँडची सुरुवात झाली.